शेतकरी मित्रांनो, ज्या भागात सोयाबीन पीक फुल अवस्थेत आहे अशा भागात शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकामध्ये फुलगळ होऊ नये, फुलांची संख्या वाढावी आणि दीर्घ कालावधीसाठी अळीपासून संरक्षण मिळावं यासाठी औषधांचं योग्य कॉम्बिनेशन घेऊन फवारणी घेणं अत्यंत गरजेचं आहे। याच विषयी आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या कृषी शास्त्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। नमस्कार, मी योगेश पवार आणि आपण पाहतात कृषी शास्त्र। शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पीक 5 ते 10% फुल अवस्थेत असताना अजून जास्तीत जास्त फुल धरण्यासाठी त्याचबरोबर फुलगळ होऊ नये यासाठी 05234 हे वॉटर सोल्युबल खत 100 ग्राम प्रमाणे प्रति पंपासाठी वापरावं किंवा पॅक्लोबोट्राझोल हे घटक असलेलं फ्लॉवरिंग हार्मोन म्हणजेच बाजारात उपलब्ध असलेलं कल्टा हे औषध 4 ते 5 मिली प्रमाणे 15 लिटर पाण्यासाठी घेऊन तुम्ही फवारणी करू शकता। यासोबतच बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी टेबुकोनाझोल अधिक ट्रायफ्लॉक्सिस्ट्रॉबिन हे 2 घटक असलेलं नेटिओ 10 ग्राम प्रमाणे 15 लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करावी किंवा पायरक्लोस्ट्रॉबिन अधिक फ्लुक्झापायरोक्साइड हे 2 घटक असलेलं ट्रायक्सर 15 मिली प्रमाणे 15 लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करावी। शेतकरी मित्रांनो, हे 2 बुरशीनाशक महाग जरी वाटत असले तरी या फवारणीमध्ये या 2 बुरशीनाशकापैकी एक बुरशीनाशक घेणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून सोयाबीन पिकाचं दीर्घ कालावधीसाठी बुरशीजन्य रोगापासून संरक्षण होईल। त्याचबरोबर सोयाबीन पिकामधील उंट अळी असेल, केसाळ अळी असेल किंवा तंबाखूवरील पाने खाणारी अळी असेल यांच्या दीर्घकाळ नियंत्रणासाठी नेहमीप्रमाणे क्लोरॅन्ट्रॅनिलप्रोल हे घटक असलेलं कोणत्याही चांगल्या कंपनीचं औषध 10 मिली प्रमाणे 15 लिटर पाण्यासाठी घ्यावं किंवा यापेक्षा भारी कीटकनाशक घ्यायचं असेल तर त्यासाठी टेट्रानिलिप्रोल हे घटक असलेलं वायको 10 ते 12 मिली प्रमाणे 15 लिटर पाण्यासाठी घेऊन तुम्ही फवारणी करू शकता। अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, तुम्ही या तिन्ही औषधांचं कॉम्बिनेशन घेऊन सोयाबीन पिकाचं 10 ते 15% पर्यंत उत्पादन वाढवू शकता। शेतकरी मित्रांनो, या कॉम्बिनेशन विषयी आपलं काय मत आहे ते कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या कृषी शास्त्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद। जय जवान, जय किसान।